आपल्या विलक्षण प्रतिभेच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर, अलौकिक पराक्रमाच्या आणि शौर्याच्या बळावर हे भारतरूपी प्रताप सूर्य ह्या पृथ्वी तलावर, ह्या पृथ्वीच्या उत्पत्तीपासून अखंडितपणे लाखो करोडो वर्षापर्यंत तेजाळत होता आणि आपली प्रभा ह्यानं अखंडितपणे ह्या ब्रह्मांडामध्ये पसरवलेली होती. मध्ययुगीन कालखंडामध्ये हा भारतवर्षरूपी प्रताप सूर्य ह्याला ग्रहण लागलं. कारण काय असावं? तर अरबस्तानसारख्या वाळवंटामध्ये वासना आणि संपत्ती ह्याच्या बळावर एक जमात उदयाला आली. क्रौर्याची परिसीमा, अत्याचाराची परिसीमा, नीचपणाची पातळी ह्या काही दुर्गुणांच्या बळावर ही जमात उदयाला आली आणि हळूहळू ह्या भारतवर्षाकडे सरकली. या भारतवर्षामध्ये त्या काळामध्ये अनेक पराक्रमी योद्धे होते, पण आपापसातल्या मतभेदामुळे या वासनेच्या बळावर वाढलेल्या ह्या जमातीला तोंड द्यायला आपले भारतातले योद्धे हे एकटे पडायला लागले. तरीही यांनी शेकडो वर्षापर्यंत ह्यांनीच जमातीला अरबस्थानामध्ये पिटाळून लावलं. पण एक काळ असा आला की भारतीयांच्यातले मतभेद वाढीला लागले. पण त्याच काळामध्ये राजपूत असतील, जाट असतील, यादव असतील आणि त्यांच्याबरोबरनं या भारतातल्या प्रत्येक जमातीनं विविधतेत एकता जपणाऱ्या ह्या संस्कृतीतल्या प्रत्येक लोकांना, 18 पगड जातीच्या लोकांनी खांद्याला खांदा लावून, हातामध्ये शस्त्र उचलून, घोड्याला टाच मारून या परकीयांना हाकलून लावलं. अशीच एक जमात होती महाराष्ट्रामधली 16व्या-17व्या शतकामध्ये उदयाला आलेली. पिढ्यानपिढ्या आपल्या क्षत्रियाचा पराक्रमाचा वारसा सांगणारी ही जमात म्हणजे मराठे होते, मरहट्टे होते. मरणार पण हटणार नाही अशी ही जमात होती, त्याला मरहट्टे म्हणत होते. या मराठ्यांच्यातल्या 96 कुळांनी मध्ययुगीन काळामध्ये जी 96 कुळं प्रसिद्ध झाली, हिने महाराष्ट्राच्या मातीमधल्या 18 पगड जातींना बरोबर घेऊन जे स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवराय होते. आणि ह्याच लोकांनी या परकीय जमातीला, ह्या म्लेच्छांना आपल्या तलवारीचं पाणी पाजलं, त्यांचे लांगडे तोड केले आणि त्यांना पिटाळून लावलं. ते आज तागत ह्या जमातीनं भारतभूमीवर तोंड वर काढलेलं नाही. अशाच ह्या मराठ्यांच्या 96 कुळातल्या प्रत्येक कुळाची आपण माहिती घेत आहोत गेल्या कित्येक व्हिडिओमधून. आजचं कुळ आहे दाहिबर कुळ. दाहिबर कुळ हे मूळचं चंद्रवंशी आहे किंवा अग्निवंशी असं सुद्धा सांगितलं जातं. ह्यांची मूळ राजधानी ही अभूपर्वत आहे. त्यांचं सिंहासन, त्यांचं निशाण हे लाल आहे. त्यांचं निशाणावर ध्वजस्तंभी हनुमान आहे. त्यांचं कुलदैवत हे उज्जैनचा कालभैरव आहे. त्यांची कुलस्वामिनी ही धारानगरीमधल्या गडावरची कालिका माता आहे. त्यांचं गोत्र वशिष्ठ आहे. त्यांचं विजय शस्त्र तलवार आहे. असे हे रायबर देशमुख. शिवरायांच्या काळामध्ये हे कुळ अतिशय प्रसिद्ध झालं. पिढ्यानपिढ्या आपल्या क्षत्रियाचा आपल्या पराक्रमाचा वारसा सांगणारं हे कुळ शिवरायांच्या काळामध्ये ह्यांच्या तलवारीला आणखीनच धार चढली. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये यवनांची, म्लेच्छाची आणि स्वराज्याशी द्रोह करणाऱ्या या द्रोह्यांशी, शत्रूंची लांगडे तोड कत्तल ह्या दाहिबर कुळानं ह्या 18 पगड जातींच्या बरोबर स्वराज्यातल्या मावळ्यांच्या बरोबर केली. पाटील, मोकाशी, देशमुख, इनामदार, सरदार, सेना सप्त सहस्त्री असा ह्यांच्या शौर्याच्या पराक्रमाचा एक चढता आलेख आहे, उंच कमान आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये हे उत्तर भारतामधून मध्य भारतामध्ये आले. सुरुवातीला उज्जैन असेल, धारानगरी असेल, देवास असेल, ह्या भागामध्ये हे पसरले. इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये 1292 साली हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये देवगिरीच्या राज्यामध्ये आले. देवगिरीच्या राज्याच्या नंतर हे महाराष्ट्राच्या मध्यापर्यंत पसरले. मग ते पुण्या भागातलं पुरंदर असेल, पुण्याच्या दक्षिणेकडचं, उत्तरेमधलं जुन्नर असेल, मावळ प्रांत असेल, तो तळेगाव दाभाडे असेल, त्यानंतर शिक्रापूर असेल, त्यांच्या वतनाचं जे मूळ गाव कडूस ते असेल, इथं हे लोक पसरले. आणि ह्या स्वराज्य कार्यामध्ये ह्याने आपला पराक्रमाचा आलेख हा चढता ठेवला. ह्यांच्या वतनाचं, ह्यांच्या इनामाचं गाव असणारं मौजे कडूस, जे खेड राजगुरुनगर ह्या तालुक्यामध्ये येतं, त्या कडूसमध्ये आजही यांचा एक वाडा आणि 2 गड्या, तसेच शिक्रापूरला काही एकर जमीन आणि एक मोठी गडी, मोठा वाडा, आजही निधड्या छातीनं आपल्या पिढ्यानपिढ्याचा ऐतिहासिक पराक्रमाचा वारसा सांगत हे वाडे आजही निधड्या छातीनं उभे आहेत. आजही आपल्याला पाहायला मिळतात. मूक साक्षीदार आहेत हे. असं हे दाहिबर कुळ आहे. ही माहिती आवडली असल्यास जरूर लाईक करा, सगळ्या मित्रांच्या मध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर आपल्या आर्यभारत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.